राम जय श्री कृष्ण. श्री गोपाल कृष्ण महाराज की जय. श्री चक्रधर स्वामी ते सोडोनी गेले, नागदेव आचार्यांच्या मनी दुःख थोर झाले. श्री चक्रधर स्वामी सर्वज्ञाविन नागदेव ते उदास झाले. त्या समयी विरहाग्नी भडकला भयंकर, शांत होईना तो हृदयी. सुख चैन नाही मणी तळमळ तो, जळावीन मासा जसा तडफडतो. जणू काही त्यांच्यावरती आकाश पडले. सौख्य जीवनाचे ते छिन्न भिन्न झाले. ईश्वर ध्यासामध्ये दयाला देह भान ना राहिले. श्री चक्रधर स्वामी ते सोडोनी गेले, नागदेव आचार्यांच्या मनी दुःख थोर झाले. श्री चक्रधर स्वामी स्वामी विना कधी आन येईना, नामही त्यांच्या मुखामधी. दैनंदिन श्री चक्रधर द्या म्हणून उरके भिक्षाविधी. खाणपान त्यांच्या जीवावडेना, लोचनातले ते अश्रू आवरेना. नागदेव झाला ऐसा देवा विनवेना, क्षीण होत चाले पहा त्यांचा देह गाढा. शरीराचे दश इंद्रिय सारे शिथिल अतिशय जाहले. चक्रधर स्वामी ते सोडोनी गेले, नागदेव आचार्यांच्या मनी दुःख थोर झाले. श्री चक्रधर स्वामी उत्कंठे अनुराग नसते, भ्रमण करीतसे नित्यदिनी. अचळ होऊनी जाऊनी पडले भानखेडीच्या रम्यवणी. पंचप्राण त्यांच्या कंठी एकवटती, निघोनिया जाऊ पाहे जीव ज्योती. नागदेव आचार्या ते विस्मृत पडले, देह वाळविणे सारे व्यापून गेले. गोवळी आणि कुरुंधने मुखी पिरून तयासी राखिले. श्री चक्रधर स्वामी ते सोडोनी गेले, नागदेव आचार्यांच्या मनी दुःख थोर झाले. श्री चक्रधर स्वामी महदंबाती रिद्धपुरासी, आली धुंडाळीत भट्टासी. नागदेव तो कोठे गेला विचारिले तिने श्री प्रभूसी. सांगितली खूण प्रभूनेही तिजला, मेली जाय म्हणे भानखेडियाला. निघाली ती रूपाई अति शीघ्रतेने, गोरक्षकासी आली विचारुणी दीने. अति प्रयत्ने आचार्यासी शोधुनिया तिने काढिले. श्री चक्रधर स्वामी ते सोडोनी गेले, नागदेव आचार्यांच्या मनी दुःख थोर झाले. श्री चक्रधर स्वामी विविध प्रकारे उपाय करुणी सावध केले त्या समयी.
महदंबावदे नागदया उठ देव आहे चल रिद्धपुरी. नागदेव म्हणे तो नाही देव माझा, श्रीचक्रधर स्वामी कैवल्याचा राजा. महदंबा म्हणे तुझ निरविले श्री प्रभूला, अशी देववाणी का तू विसरून गेला. दामोदर म्हणे सुबोध करुणी रिद्धपुरासी आणिले, श्रीचक्रधर स्वामी ते सोडून गेले. नागदेव आचार्यांच्या मनी दुःख थोर झाले, श्रीचक्रधर स्वामी श्रीचक्रधर स्वामी ते सोडून गेले. नागदेव आचार्यांच्या मनी दुःख थोर झाले, श्रीचक्रधर स्वामी. दंडवत प्रणाम. जय श्री कृष्ण. आपल्याला पुढील भजन कोणते ऐकायचे आहे हे कमेंट करून नक्की सांगा.